मार्केट मधले JSB ट्रेडिंग कंपनीचे मालक या ठिकाणी राजेश गुप्ता साहेब आहेत. आता जी परिस्थिती आपण जी बघतोय की इस्रायल आणि इराकचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे आणि बराच माल हा FMC मार्केट मधून एक्सपोर्ट होतो आणि प्रामुख्याने सर्वात जास्तीत जास्त माल एक्सपोर्ट करणारे गुप्ता सर आहेत. सर काय सांगाल, आता जे हे काही युद्ध सुरू झालेलं आहे आणि याचा परिणाम आता एक्सपोर्ट वरती किती प्रमाणात झालेला आहे? आता सध्या जे चाललंय ना त्या हिशोबानं भरपूर लॉस झालाय, शेतकऱ्यांचा पण झालाय आणि व्यापारी झालाच आहे. आता पोर्टात माल जे दुबईला जाऊन शिप तिकडे पोहोचली ना, जे रस्त्यामध्ये माल गेलाय, हे जर चालू व्हायच्या अगोदर रमजानचा महिना होता त्या टायमाला भरपूर माल इकडे लोडिंग केला गेलाय. ते सगळं ओमान मध्ये थांबल्या शिप, त्याच्यात आमचा तरकारींचा फ्रूटचा भरपूर कंटेनर थांबले. त्याच्यानंतर काही पोर्ट मध्ये जाऊन कंटेनर थांबले, शिप मध्ये लोड होऊन शिप पोर्ट निघाली नाही. आज ऐकायला आलंय की ते बोलतात ना तुमचा माल परत घेऊन जावा. काही एक्सपोर्टर लोकांनी त्यांचं जे ग्रेप्स वगैरे होता ते लोकांनी परत आणून कोल्ड खाली केलंय. त्याच्यानंतर आमचा काही माल इकडे पॅक झाला. शेतकरीचं काय, आमचे ठराविक शेतकरी आहे त्यांचा माल आम्हाला घ्यायलाच पडतात. ते सगळं माल आम्ही पॅक करून कोल्ड ठेवलाय. आज सध्या एवढं नाही करता तर 22 ते 23 कंटेनर माझ्या माल कोल्ड मध्ये आणि रस्त्यामध्ये पडलाय. आणि असं बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये 70 ते 60 एक्सपोर्टर आहे. ते सगळ्यांचं बघायला रस्ता, फ्रूट, व्हेजिटेबल सारे माल सगळं इकडे थांबून पडलं, सगळं कोल्ड फुल झालंय. त्याच्यानंतर जे मिरची इकडे एक्सपोर्टचा 105 रुपये चालला होता 3 दिवस अगोदर, म्हणजे रविवारपर्यंत वार चालू व्हायच्या अगोदर, आज ते मार्केटला 60-65 रुपये झाले. म्हणजे 50% ते 45% भाव खाली आले. आणि असा परिस्थिती असेल तर 2 दिवसामध्ये ते आणखी खाली येणार. म्हणजे नुकसान बघायला गेलं तर सर्वच जागेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना भरपूर जास्त आहे. आणि एक्सपोर्टरला जे झालाय ते झालाय, ते आता काय ते माल घेतले आहे, त्यांचा अंगावर पडलाय. ते शेतकऱ्याला आम्ही पेमेंट पण केलाय आणि बँकेत आम्ही पैसे सगळं तुम्हाला माहितच आहे कसा धंदा चालतो. तर आता जी अडचण आहे समोर सगळ्यांना दिसतोय आणि ह्याचा मोठा परिणाम एक्सपोर्टला झालाय. आता शेतकऱ्याला व्हायला चालू झालाय. काही लोक एक्सपोर्टर माल घ्यायला बंद केले. आता घ्यायला बंद केले, सध्या 2 दिवसामध्ये 50% माल खाली झाला, भाव माल मार्केटला खाली झालाय. पण आता जो तुम्ही व्यापार करायचा तो दर दिवशी किती टन आणि कंटेनरचे तुमचे जायचे? माझ्या ऍव्हरेज रोजचा 40 टन माल जायचा. म्हणजे हप्त्यात माझ्या कमीत कमी समजा 20 ते 22 टन कंटेनर आमचा जायचा. आता ते सगळं स्टॉप झालंय. आता जो तुम्ही ओमनला वगैरे पाठवलेला जो माल होता तो परत रिटर्न आलाय का तो तुम्हाला? नाही, आता ओमान मध्ये काय झालं, काही शिपवाले काय बोलतात की त्यांनी फ्रेड वाढवलाय. आम्ही ते पण ऍक्सेप्ट केलं. ठीक आहे, मार्केट टाईट आहे, मार्केट तिकडे पण भाव वाढलाय, तर माल पोहोचला, माल पहिले खाली होते. आमचा व्यापाराचा एकच पद्धत असतो की जे आपण जे व्यापार आहे आपला जे मालाचा, ते पहिले माल जागेवर व्यवस्थित पोहोचायचा आणि विकायचा. नफा नुकसान आम्ही नंतर बघतो. आता जे माल गेलाय, कंटेनर वाल्यांनी भाडा पण वाढवलंय. जे 1200 रुपये कंटेनर किराया होता ते लोकांनी आता 6500 केलंय. ते पण आम्ही ऍक्सेप्ट केला की माल कसं तर खाली होऊ द्या. पण त्याच्यामुळे पण ते श्युरिटी नाही देऊ राहिले. तिकडे ते पहिले भाडेकडे घेतात, मग तिकडे माल डिलिव्हरी देणार. पण ते हे गॅरंटी नाही देऊ राहिले की माल तुम्हाला तिकडे जागेवर पोहोचवणार. आता जे माल रस्त्याने पडलाय त्यांचा पण भाडा वाढवला, पण अजून 3 दिवस झाला भाडा आमच्याकडून ऍग्री करून घेतलाय. आम्ही भाडा पण वाढवून दिला त्यांना की माल पोहोचायला पाहिजे. पण ते लोकांनी हे सिक्युरिटी नाही दिला. 3 दिवस झाला तिकडे ओमान मध्ये शिप उभी आहे. ते काय बोलले, तुम्हाला आज रात्री लागणार, उद्या रात्री. 3 दिवस झाला आम्ही तेच ऐकतोय. फ्रेड वाढून घेतले, आम्ही इकडे फ्रेड पण पे केले. जे आता रस्त्यामध्ये माल आणि जे कोल्ड माल पडला आणि जे काही शिप जाणार आहे त्यांच्या पण भाडा $6500, जे $900 होता काही शिपचा, ते 6500 केले. ते पण आम्ही ऍक्सेप्ट करून घेतलं की माल जे आम्ही भरलाय तिथं निघून जाऊ. कमी जास्त काय होते, माल सडण्यापेक्षा तिकडे जाऊन कमी जास्त काय विकेल ते आमचा नसीब, पण माल खाली व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी भाडा आम्ही ऍक्सेप्ट करून घेतला. पण ते पण सिक्युरिटी नाही की ते घेऊन जाणार. आता सध्या ह्या परिस्थितीमध्ये आता सरकारने काय आमच्यावर लक्ष राखलं, ठीक आहे. कंडिशन असं आहे का काही एक्सपोर्टर आमच्यासारखे म्हणजे समजा की 4-5 वर्ष मागे जाणार आहे. आता सध्या जेवढा माल आमचा पडला इकडे तिकडे. आता जो तुमचा माल तुम्ही म्हणालात की कंटेनरचा म्हणजे JNPT हा सगळ्यात मोठा आता आपल्याला बघायला गेलं तर तो JNPT. आता तिथे तुमचे काही कंटेनर आहेत का, तो ओमेनला गेलेला आहे, पण इथला जो माल आहे तिथे थांबलेला आहे का JNPT मध्ये? हा, JNPT मध्ये काय ना बोललो ना, जे माल निघून गेले ते माल तिकडे म्हणजे समजा आता 27 तारखेला युद्ध चालू झाला, आमचा कंटेनर 28 ला पोहोचत होता, ते ओमानला थांबला. आणि त्याच्यानंतर आम्ही जे 27-28 ला लोडिंग केली, जे पोर्टामध्ये शिप मध्ये लोड झालाय
पण तो शिप इकडून हल्ला नाही. तर त्याच्यात काही माल त्या लोकांनी जे नाही घेतला होता ते माल खाली करून टाकला. त्याच्यानंतर आमच्या सोमवारी लोडिंग झाला होता काही माल मॉक्स लाईनचा. ते पण माल इकडून आमचा समजा 6 डबे बुक होते. 6 मध्ये 3 कंटेनर त्यांनी दिला, 3 कंटेनर त्यांनी पोर्टात नाही काढला तर स्टॉप केले. पण ते 3 कंटेनर लोडिंग पण झाला ना, ते पण जाऊन नाही राहिलं. आणि बरेच कंटेनर इकडे आल्यावर आमच्याकडून कंटेनर भरायचा पहिले ते परत मागून घेतले बुकिंग कॅन्सल करून. तर त्यांच्या हातामध्ये आम्ही त्याला काय करू शकत नाही. असा 2 वर्ष पूर्वी झाला होता. एक शिप होती आमची ब्रह्मपुत्र म्हणून. ते इकडून गुजरातच्या पुढे जाऊन तो शॉर्ट सर्किट झाला. त्या शॉर्ट सर्किटमुळे मालाचा जे पेरिसेबल होता, काही लोकांचा द्राक्ष होता, काही लोकांचा सब्जी होता, त्याच्यात माझ्या 3 कंटेनर होता करीब 55 लाख रुपयाचा. तो माल 1 महिन्यानंतर दुबई पोहोचला. ते पण आम्ही बोलले आता माल ताब्यात घेणार नाही, पण त्यांचा नोटीस आला की तुम्ही माल ताब्यात घेणार नाही तर तुमचा क्लेम आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे आम्ही तिकडे माल ताब्यात घेतला आणि ते सगळं माल डम्पिंग करायला ते क्लेम करायचा खर्च, डम्पिंग करायचा खर्च ते सगळं भरून ते क्लेम अजूनपर्यंत 2.5 वर्ष झाला आम्हाला भेटला नाही. त्यांच्याकडे काही मेल टाका, शिप वाले काही ऐकत नाही. त्यांचा एकच चाललाय बाबा आम्ही टाकलाय, काही आला तर तुम्हाला देऊ. 2.5 वर्ष झाला त्यांचा काय, आणि त्यांचा माल जायचा अगोदर पहिले भाडे घेतात. आता जे शिप, आता तुम्हाला मी सांगतो जी पुराणी गोष्ट, ते शिपवाले त्यांचा इकडून सेल झाला होता काय मंगळवारी, आणि त्यांचा गुरुवारी शॉर्ट सर्किट झाला, आणि आम्हाला त्या लोकांनी रिपोर्ट न देता शुक्रवारी पहिले भाडे भरून घेतला आणि नंतर सांगितलं की तुमचा शॉर्ट सर्किट झालाय. आता सध्या तो आता जे माल पडलाय त्यांचा काही जबाबदारी नाही. ते उद्याच बोलणार की आम्ही त्याचं काय करू शकत नाही. हा पेरिसेबल आयटम आहे, ह्याच्यावर इन्शुर लवकर होत नाही. गव्हर्नमेंटची प्रोसिजर आहे, पण ते प्रोसिजर आम्ही लवकर काय ऑन द स्पॉट काय असेल तर ठीक आहे. आमचं काय तर आज मालाला पॅक झाला आणि उद्या लोडिंग होतो, तर 24 तासामध्ये अगर काय असेल तर बघू. पण आता सध्या जे परिस्थिती चाललंय ते आता सरकार आमच्याकडे लक्ष नाही दिला, तो आमचा तो समजा काय कंडिशन होणार आहे सांगून फायदा नाही. माझा तो ठीक आहे, किती एक्सपोर्ट असं झालंय की ते बिचारे सुसाईड पर्यंत जाणार. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहात? कारण हा सगळा शेतकऱ्यांचा माल आहे. बघा शेतकऱ्यांना आम्ही काय करू शकतो. आता लोकल मार्केटमध्ये चाललाय ठीक आहे, जे माल 100 रुपयाचे, आता काय शेतकरी एवढं कष्ट करतो आम्ही बघतोय. आज जे शेतकरी काय, आम्ही शेतकरी जुळलो आहे, शेतकरी कष्ट बघितला आम्ही. आता एवढं खर्च करून जे 100 रुपयाचा त्यांचा भाव होता, ज्यांना 2 पैसे भेटायचा एक उमेद झाली होती, ते आता डायरेक्ट 2 दिवसामध्ये 50 रुपये आला. आणि 2 दिवसांना मला वाटत नाही ते माल 30 रुपये खपला जाईल. म्हणजे आता 50% खाली आलाय, 30% आणखी, 30% शेतकरी माल सोडून टाकणार. त्यांना माल तोडायला लागवायला 20 ते 25 किलो खर्च येतो. ते माल सोडले तर उद्या नाही तर 15 दिवसांना 1 महिन्यानंतर आम्हालाच त्रास होणार इकडे मुंबईला. बघा आता सरकार काय करता येईल, काय आम्ही तिकीट बघू शकतोय, आम्ही तो आपला काही गाडी घेऊन जाऊ शकत नाही रिसिव्हन. आता बघा सरकारवर आहे. आता तुम्ही सगळं सरकारचा हे आवाज पोहोचला तर सरकार काय केलं तर ठीक आहे. आज ऐकायला आलाय की चायना गव्हर्नमेंटने इराणतून काय कॉन्टॅक्ट करून त्यांच्या शिप चालू केल्या, त्यांच्या शिपला एंट्री दिल्या दुबईला. आता आमच्या एवढं शिप थांबलं, आमचा एवढा मोठा एक्सपोर्ट आहे, आणि सरकारला माहिती आहे की भारत फॉरेन करन्सी याच्यावर आम्हाला सबसिडी सगळं बंद झाली आहे, दुसरा काही गव्हर्नमेंटचा आम्हाला फॅसिलिटी नाही. तर ह्याच्यात काय करता येईल तर ठीक आहे, बाकी काय नसीबवर आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने लक्ष दिलं तर याच्यातून व्यापारी आणि शेतकरी सुद्धा तारले जाऊ शकतील. कारण आता त्यांनी सांगितलं की आता तो 50%वर तो माल आलेला आहे, पुन्हा तो उद्या 30%वर जाईल. म्हणजे हेच प्रामुख्याने म्हणजे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होते. तर शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम व्यापारी करणार आहेत. परंतु हे सगळं करत असताना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी.